नमस्कार, मी शेखर कांबळे पुन्हा एकदा आपल्यासाठी आता सेकंड व्हिडिओ बनवत आहे. आपल्याला पहिल्या व्हिडिओमध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं की बऱ्याच पालकांचा संभ्रम आहे की या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कम्प्युटरचा, IT लिटरसीचा किंवा संगणक प्रशिक्षणाचा कोणता कोर्स केला पाहिजे की ज्याच्यामुळं माझ्या मुलाचा फायदा त्याला भविष्यात होईल. आपण सुरुवात करूया. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला कोर्स करायचा आहे का. पहिली गोष्ट, आपल्याला जो कोर्स करायचा आहे तो कशासाठी करायचा आहे, तर आत्ताच्या शासनाच्या काही पॉलिसीज मी तुम्हाला सांगतो एका थोडक्यात, की ज्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की मी कोर्स करणार आहे तो का करायचा. पहिला मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही जो कोर्स करणार आहात तो आत्ताच्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे तो कोर्स पूर्ण केल्यानंतर तुमचं जे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट बनणार आहे, तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यावेळेला तो कोर्स त्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये ग्राह्य धरला जाणार आहे का, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही जो कोर्स करणार आहात की त्यामध्ये जो अभ्यासक्रम दिलेला आहे तो अभ्यासक्रम तुमचं कौशल्य वाढवणारा आहे का, हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, त्या कोर्सची फी किती आहे, हा तिसरा मुद्दा आहे. आणि चौथा मुद्दा असा आहे की त्या कोर्सला इंटरनॅशनल काही मान्यता आहे का, की तो कोर्स करून तुम्ही जर एखाद्या कंट्रीमध्ये गेला तर त्या कोर्स केल्यानंतर की अरे हा कोर्स ह्या व्यक्तीचा झालाय म्हटल्यावर ह्या व्यक्तीला त्या देशात किंवा आपल्या परदेशात सुद्धा त्याला जॉब मिळण्याची शक्यता आहे. किंवा शासनाच्या कोणत्याही सेवेत गेल्यानंतर शासनाने सांगितलंय म्हणून हा कोर्स करणं गरजेचं आहे का. तर आपण एक एक मुद्दा बघूया की तुम्हाला सुट्टीमध्ये जो कोर्स करायचा आहे तो कोर्स पहिल्यांदा तुम्ही शासनाच्या, महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे आहे का हे तुम्हाला पहिलं बघणं गरजेचं आहे. दुसरं, तो कोर्स तुम्हाला जिथं शिकवला जाणार आहे त्या संस्थेला त्या महाराष्ट्र शासनाची त्या कोर्सची मान्यता आहे का, हा दुसरा मुद्दा आला. तिसरा मुद्दा असा आहे की त्या कोर्सच्या पोर्शनमध्ये आत्ताचा जो ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्याचा कोणता पोर्शन इन्क्लूड केलाय का. तुम्हाला फक्त वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट आला म्हणजे तो कोर्स झाला असा नव्हे मित्रांनो. तुम्हाला त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकवलं जाणार आहे का, थोडंफार तुम्हाला मशीन लर्निंग शिकवलं जाणार आहे का, हा तुमच्या कौशल्य वाढवण्याचा विषय आहे. कारण हे विषय आता जागतिक लेवलला वापरले जात आहेत. तुमच्या हातातल्या मोबाईलमध्ये सुद्धा हे विषय वापरले जात आहेत पण तुम्हाला माहिती नाही. मग आपण काय करूया, कौशल्य वाढवण्यासाठीचा अभ्यासक्रम तुम्हाला बघणं गरजेचं आहे. अभ्यासक्रम तुम्हाला पाहणं का गरजेचं आहे, कारण त्या अभ्यासक्रमात तुम्हाला समजलं जाणार आहे की माझं कौशल्य नक्कीच वाढणार आहे का. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की ज्या वेळेला तुम्ही तो कोर्स जॉईन करायला जाल त्यावेळेला त्या कोर्स विषयीच फक्त तुम्हाला शिकवलं गेलं पाहिजे. नाही का तुम्ही MS ऑफिस शिकताय म्हणून तुम्हाला त्याच्यात टॅली बी शिकवलं पाहिजे, कोरल ड्रॉ बी शिकवलं पाहिजे, DTP बी शिकवलं पाहिजे. नाही, असं जर कुठं तुम्हाला देत असेल तर शासन असं कुठलंही मिक्सिंग करून कुठल्याही मुलाला एका वेळेला सगळे कोर्स शिकवायला भाग पाडत नाही. विद्यार्थी मित्रांनो, टॅली सारखा विषय असेल, DTP सारखा विषय असेल, कोरल ड्रॉ सारखे हे मोठमोठे ॲडोबेचे सॉफ्टवेअर, टॅलीचं एक वेगळं सॉफ्टवेअर आहे. हे करिअर मध्ये तुम्हाला मोठं करण्यासाठी करिअर ओरिएंटेड कोर्सेस आहेत की ज्यामुळे तुम्हाला महिन्याचं पॅकेज 1.5 लाख 2 लाख असे पॅकेजेस तुम्हाला मिळणार आहेत. हे असे कोर्सेस आहेत. मग ते तुम्हाला एका 2 आणि 3 महिन्यात शिकता येतील का, तर नक्कीच नाही. म्हणून तुम्हाला माझ्या पहिल्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की या सुट्टीमध्ये तुम्हाला आपल्या महाराष्ट्र शासनाने काय सांगितले, आपल्या महाराष्ट्रात तुम्हाला जॉब हवेत का, महाराष्ट्राबाहेर सुद्धा जॉब हवेत का, मग कोणता कोर्स करणं गरजेचं आहे हे आपण पॉइंट टू पॉइंट मी तुम्हाला वेबसाईटवर दाखवेन. मग एक साधी गणित आहे. तुम्ही वावरात जरी बसला असाल तर तुम्हाला तुमच्या हातातल्या मोबाईलवर घेऊन तुम्ही जर साधं एक मोबाईलला एक ॲडव्हर्टाईज आहे बघा टीव्हीवर, बोलने से सब मिलता है, ही गुगलची ॲडव्हर्टाइजमेंट आहे. मग गुगलला विचारा ना, तुम्ही टाईप सुद्धा करू नका की महाराष्ट्र शासनाचा 10वी 12वी नंतर कोणता कॉम्प्युटर कोर्स मी करायला पाहिजे हे तुम्ही जरी नुसतं विचारलं गुगलला तरी तो तुम्हाला सांगेल. किंवा तुम्हाला नाही जमलं, तुमच्याकडे लॅपटॉप आहे तर तुम्ही टाईप करा विच कोर्स आफ्टर SSC and HSC एक्झाम स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आय विल डू फॉर मी इन माय हॉलिडेज असं टाका.
मग तो तुम्हाला शोधून दाखवेल आणि मग तुमच्या लक्षात येईल की आपली फसवणूक कुठली तरी एखादी संस्था करत असेल की अरे हा कोर्सला काय मान्यता नाही, हे असंच चालतं. मग कुठल्या कोर्सला मान्यता आहे हे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तुमच्या आई वडिलांना शोधून द्यायचं आहे आणि मगच कोर्स जॉईन करायचा आहे. मग आपण 1 to 1 कोणता कोर्स आपल्याला बघणं गरजेचं आहे हेही तितकंच गरजेचं आहे. आणि त्यानुसार आपण वेबसाईटवर बघूया की मी जर असं टाईप केलं तर कुठले कुठले कोर्सेस दाखवतो, ना की कुठला तरी एक जनरल कोर्स मी घेऊन गेलोय आणि तो कोर्सला मान्यता नाही, तर तो कोर्स त्याचं मिळणारं सर्टिफिकेट माझ्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे एबीसी कार्डला जॉईन होणार आहे का. तुम्ही कुठल्या तरी एखाद्या संस्थेत गेला आणि तिथं त्यांनी लिहून दिलं हा तुझा कोर्स झालेला आहे, त्याच्यावर मोठमोठे शिक्के मारून दिले, पण तो जर तुमच्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे त्या कोर्सला मान्यताच नसेल तर तुमचे पैसे वाया गेले, वेळ वाया गेला, तुम्हाला ज्ञान प्रॉपर मिळालं नाही आणि त्या कोर्सचं सर्टिफिकेट शासनाच्या कुठल्या सिस्टीममध्ये चालणार नाही. अशी आत्ता फसवणूक केली जात आहे. अशा तक्रारी जेव्हा माझ्याकडे आल्या एक संस्था चालक म्हणून मला असं वाटलं की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. चला तर आपण आता बघूया विद्यार्थी मित्रांनो की आपण गुगललाच विचारूया ना. मी जे आता तुम्हाला म्हणालो थोड्या वेळापूर्वी की तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे शिकवलं जाणार आहे का हे तुम्हाला बघणं आवश्यक आहे. बघा आपण रोज आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरतोय. आता सुद्धा आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सलाच विचारू गुगलला की 10वी-12वीच्या सुट्टीमध्ये महाराष्ट्र शासनाचा आपण कोणता कोर्स केला पाहिजे हे आपण गुगललाच विचारूया ना. मग तो काय सांगतो बघू आणि त्यानुसार आपण निर्णय घेऊ मग कुठं जायचं. आपण जरा सुरुवात करूया. मी गुगल क्रोम आता तुमच्या समोर ओपन करून बाय डिफॉल्ट ठेवलेलं आहे. मी सर्चमध्ये जातो आणि मी थोडंसं एक टेक्स्ट लाईन ऑलरेडी थोडी टाईप करून ठेवलेली इथं. तुम्ही जर बघितलं विच महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉम्प्युटर कोर्स आय जॉईन आफ्टर SSC अँड HSC एक्झाम हॉलिडेज. मुद्दामून मी हे वाक्य थोडंसं फार मोठं ग्रामॅटिकली न टाकता एक सामान्य माणूस टाईप करताना त्याला जसं वाटेल तसं टाकलेलं आहे. समजतंय तुम्हाला सगळ्यांना. तर आपण काय करूया बघा इथं मी टाईप केल्यानंतर तुम्ही जर नीट पाहिलं तर काही सर्च रिझल्ट्समध्ये इथं ऑप्शन आलेलं आहे शोईंग रिझल्ट्स फॉर विच महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कम्प्युटर कोर्स आय जॉईन आफ्टर SSC. इथं जर आपण क्लिक केलं तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला खाली डायरेक्टली एक ऑप्शन दाखवलाय MSCIT द इसेन्शियल. इथं जर तुम्ही 3 डॉट दिसतात ना इथं जर क्लिक केलं तर तुमच्या लक्षात येईल की तो तुम्हाला दाखवेल की 2 मिनिटांमध्ये तुम्हाला बघा इथं जर तुम्ही पाहिलं की तुम्हाला तर तुमच्या लक्षात येईल की इथं एक्सप्लेनेशन दिलंय MSCIT कोर्स द इसेन्शियल कॉम्प्युटर कोर्स फॉर महाराष्ट्र गव्हर्नमेंट जॉब अँड बियॉन्ड देर आर 1000 रिझन्स टू जॉईन MSCIT कोर्स. जवळजवळ 1000 कारणं दिलेली आहेत. MSCIT कोर्स द इसेन्शियल कॉम्प्युटर कोर्स फॉर महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट जॉब्स अँड बियॉन्ड देर आर 1000 रिझन्स टू जॉईन MSCIT. बघा आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी स्वतः शोधून दिलंय की महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी MSCIT या कोर्सला बाय डिफॉल्ट मान्यता दिलेली आहे. आणि या व्यतिरिक्त आपल्याला काय बघायचंय MSCIT कोर्सची जर तुम्ही नीट पाहिलं तर अशी वेगवेगळी कारणे दिली आहेत. वाय MSCIT कोर्स इज क्रुशियल फॉर गव्हर्नमेंट जॉब ॲस्पिरंट, अंडरस्टँडिंग MSCIT कोर्स, बेनिफिट्स ऑफ MSCIT कोर्स फॉर SSC अँड HSC स्टुडंट्स. तुम्हाला या सगळ्यांची उत्तरं एका वेबसाईटवर बघायला मिळतील. आता सुट्टीमध्ये वेगवेगळ्या वेबसाईट तुम्ही शोधून काढल्या पाहिजेत. त्याच्यावर तुम्हाला कोणता कोर्स करायचा आहे याच्याबद्दलची माहिती तुम्ही न कळत आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून तुम्ही शोधली पाहिजे. आणि मग पुढचा पार्ट येतो की मग तो करायचा कुठं, त्याची मान्यता तुम्ही ज्या संस्थेत जाणार आहात तिला आहे का. मग काही संस्था म्हणतील आम्हाला ती मान्यता आहे, परंतु ती मान्यता सुद्धा कशी शोधणार आहोत हेही तुम्हाला मी एका पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. आता आपल्याला काय कळालं, जर मी गुगलला जरी विचारलं आता की मला 10वी-12वीच्या सुट्टीमध्ये महाराष्ट्र शासनाचा कोणता कोर्स केला पाहिजे तर तुम्हाला उत्तर तुमच्या समोर आलेलं आहे. आता काही मुलं म्हणतील मला भारतातला कोर्स करायचा आहे, मला फक्त महाराष्ट्र शासनाचा करायचा नाही. सध्या तरी तुम्ही 10वीत आहात, 10वीच्या मुलांनी निदान 12वी होईपर्यंत तरी महाराष्ट्र शासनाचा विचार करावा असं मला वाटतंय. तो 12वी नंतर कुठं जाईल हे त्यालाही माहित नाहीये, परंतु तो कुठं जरी गेला आणि परत महाराष्ट्रात जॉईन होणार असेल, पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो
तुम्ही डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, क्लर्क व्हा, MPSCची परीक्षा द्या, तुम्ही शिपाई व्हा, तुम्हाला शासनाचा जो GR आहे आणि तो कुठे आहे हे सुद्धा मी तुम्हाला डाउनलोड करून दाखवणार आहोत. त्यानुसार तुम्हाला MSCIT हा एकमेव महाराष्ट्र शासनाने त्यांच्या GR मध्ये मेन्शन केलेला आहे. मी असं म्हणत नाही की दुसरा कोर्स मेन्शन केलेला नाहीये. सेंट्रल गव्हर्नमेंटचा कोर्स आहे तो सुद्धा मेन्शन केलेला आहे. परंतु मी मगाशी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं की त्या कोर्समध्ये तुमचं स्किल काय वाढणार आहे हेही बघणं गरजेचं आहे. म्हणून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय चेक करूया की आपल्याला MSCIT कोर्स करताना त्याला कॉम्पिटिटिव्ह दुसरा कोर्स कोणता आहे, त्याचा पोर्शन काय आहे, MSCITचा पोर्शन काय आहे, त्याची फी किती आहे. कुणी आपल्याला फसवत तर नाही ना की MSCIT माझ्याकडे आहे मग तू माझ्याकडे येऊन कर एका विशिष्ट अमाऊंटमध्ये. नाही, शासनाने त्याची फी सुद्धा डिक्लेअर केलेली आहे. त्याच्यावरती कोणाला फी घेता येत नाही आणि त्याच्या खाली कोणाला फी घेता येत नाही. मग तुम्हाला हे शोधता आलं पाहिजे. त्यानुसार आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे एक्सप्लेन करणार आहे की या MSCIT कोर्सला गुगलने शोधून दिले ना आपल्याला, तर आपण या MSCIT कोर्सच्या ऑफिशियली वेबसाईटला जाऊन बघूया की खरंच MSCIT ही जी कोर्स तयार केलेली बॉडी आहे शासनाची ती कोणती बॉडी आहे, कुठल्या व्यक्तींनी हा कोर्स तयार केलाय आणि त्याला मान्यता प्राप्त असणाऱ्या संस्था कशा शोधायच्या. तसंच भारतामध्ये चालणारा महाराष्ट्र शासनाने अजून एक कोर्स दिलेला आहे CCC नावाचा. त्याही कोर्सला कुठे शोधायचा, त्याच्याही मान्यता प्राप्त संस्था आहेत का, त्याचाही पोर्शन काय आहे का. आणि एखाद्या वेळेला असं वाटलं की एखादा मुलगा अत्यंत हुशार असू शकतो की MSCIT करता करताच तो दुसराही कोर्स करू शकतो. असेही काही मुलं आहेत, त्यांनाही मी मार्गदर्शन करणार आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक कळालं की या 10वी-12वीच्या सुट्टीमध्ये आपण गावात कुठलं तरी सेंटर आहे म्हणून न करता किंवा माझ्या शेजारी कोणतं तरी सेंटर आहे म्हणून न करता आपल्याला शासनाने मान्यता प्राप्त दिलेला कोर्स करायचा आहे आणि आपली फसवणूक होण्यापासून टाळायचं आहे. सो थँक्यू व्हेरी मच ऑल स्टुडंट्स. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.